नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत किलंगुले. आपल्याला मंगळ या ग्रहाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. मंगळाचे रत्न पवळे. पवळे हे रत्न मंगळाचे असून हे रत्न अंगठी किंवा गळ्यात पेंडॉल स्वरूपात धारण केल्यास व अंगठी किंवा यंत्रातून जडवून घेऊन शकतो. रंग लाल भडक केसरी पांढरा. मंत्र ओम घृणी भौमाय नमः 108 वेळा. वार मंगळवार. वेळ सूर्योदयाच्या नंतर 1 तास. बोट अनामिका, अंगठे शेजारील बोट. रत्ती किमान 2 कॅरेट. फळ पवळे धारण केल्यामुळे उष्णतेचे विकार आटोक्यात येतात. रत्ती विकार, मंगळदोष निवारण या सर्वांपासून मुक्ती मिळते. धातू कॉपर, तांबे किंवा चांदी. धारण विधी कोणत्याही शुभ मंगळवारी अंगठी पेंडॉल यंत्र स्वच्छ धुवून पुसून त्याचे पंचोपचाराने पूजन करून मंगळाचा 108 वेळा जप करून धारण करणे. कोणी घालावे? जाणकार ज्योतिषाच्या सल्ल्याने पवळे रत्न धारण करावे. पवळे हे रत्न सगळ्यांनाच लाभते असे नाही. काहींना पवळ्याचा त्रास देखील होतो. मंगळाचे प्रभावी मंत्र. बीजाक्षर मंत्र ओम ह्रूम श्रीम मंगलाय नमः. पौराणिक मंत्र धरणीगर्भ संभूतं विद्युत क्रांती संप्रभम कुमार शक्ती हस्तंच मंगलम प्रणम्यहम. मंगळ मंत्र ओम भौमाय नमः. ओम अंगारकाय नमः. ओम भौमाय नमः. ओम अंगारकाय नमः. ओम ह्रूम श्रीम मंगलाय नमः. ओम क्रौम क्रीम क्रौम सम भौमाय नमः. मंगल गायत्री मंत्र ओम अंगारकाय विद्महे शक्ती हस्त धीमहि तन्नो भूम प्रचोदयात. वरीलपैकी कोणत्याही मंत्राचा 1 वेळेस दररोज 11 वेळेस, 21 वेळेस व 108 वेळेस जप करावे. मित्रांनो, मी मंगळाचे यंत्र वगैरे आपल्याला पोळे वगैरे कसे धारण करावे याबद्दल व्हिडिओमध्ये फोटो वगैरे पाठवलंच. आपण संपूर्ण व्हिडिओ बघा. मंगळाचा अंक पारंपरिक ज्योतिषशास्त्रात मंगळाचा अंक 9 आहे. मंगळाचे औषधी स्नान अनंतमूल, चिकनामूळ, आवळाकंठी, खैर, देवदार, तीळ हे सारे रुपयाचं म्हणजे ते एक याच्यासारखं भांडं असतं, त्या भांड्यात घालून ठेवावे व त्याचे औषधी स्नान करावे. या औषधी स्नानाने मंगळाचा प्रभाव दुष्परिणाम जातील. हे शुभ स्नान मंगळवारी करणे. मंगळाचे दान तांब्या, मसूर, डाळ, गूळ, लाल रंगाचे वस्त्र, लाल कमळ, आकार रुपये इत्यादी दक्षिणा देऊन कोणत्याही शुभ मंगळवारी एखाद्या ब्राह्मणास दान करणे. मंगळाचे तेल पांढऱ्या तिळाचा अर्धा किलो तेलात व पिवळ्या मोहरीचे अर्धा किलो तेल एकत्र करून त्यात 100 ग्राम लवंग घालून हे एका बाटलीत बंद करून सूर्यप्रकाश पडणार नाही अशा ठिकाणी 3 महिने ठेवणे व त्यानंतर ते तेल लावून अंग व केस 1 महिना आंघोळ करावी. मंगळाचे सर्व नकारात्मक दोष जातात. मंगळताईत नागजिहा ही वनस्पती अभिमंत्रित करून ताईतात घालून शुभ मंगळवारी धारण करावी. थोडक्यात मंगळाबद्दल संपूर्ण माहिती थोडक्यात. मंगळाचा देवता देवी व महागणपती. मंगळाचे उच्च रास मकर. मंगळाचे नीच रास कर्क. मित्र ग्रह रवी, गुरु, चंद्र. शत्रू ग्रह शनी. मूल त्रिकोण राशी मेष. स्वराशी मेष वृश्चिक. मूळ राशी नागजिना मुळी. स्तोत्र गणेश स्तोत्र, मंगळ कवच, देवी स्तोत्र, चंडिका कवच, अंगारिका स्तोत्र. वार मंगळवार. रत्न पवळे. उपरत्न प्रवाळ, राता, प्रवाळ इत्यादी. मंगळाची नक्षत्रे मार्गशीर्ष, मृगशीर्ष, चित्रा, धनिष्ठा. मंगळाचे व्रत देवी गणेश व्रत. मंगळ ग्रहाच्या नावावरून वाराला मंगळवार असे नाव पडले आहे. मंगळ ग्रहाची देवता गणपती व देवी असल्यामुळे मंगळवारी हे श्री गणेश देवी व्रत करायचे असते. मंगळ ग्रह अनुकूल करण्यासाठी व मंगळदोष शिथिल करण्यासाठी एखाद्या शुभ मंगळवारी हे गणेशाचे व्रत अवश्य करावे. श्री गणेश देवी व्रत असे करा. पाटावर देवी गणपतीची मूर्ती मांडून यथासांग पूजा करावी. पूजा करताना आंबा, वड, पिंपळ, जास्वंद, परिजात अशा 5 झाडांची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. बाजूला पाण्याचा भरलेला एक घडा व एक सुपारी. लाल रुमालाचा वापर करून गणपती व देवी यांना गंध लावून हळदी, कुंकू, शेंदूर, फूल, तांदूळ, 21 माण्याचे कापूस वस्त्र वाहून व गणपतीची पूजा करावी. देवीला 9 माण्याचे, गणपतीला 21 माण्याचे वस्त्र वाहणे. या पूजेत मंगळ ग्रहाचे प्रतीक म्हणून लाल मातीचा गोळा देवीला गणपतीच्या बाजूला ठेवावा.
त्याचीही यथासांग पूजा करावी. जेवढे मिळते तेवढे फुले पत्री वाहून मंगळ श्री गणेश देवी यांची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर 5 फळे, गूळ, खडीसाखर नैवेद्य दाखवा. मंगळाचा कोणताही एक मंत्र, संकटनाशक स्तोत्र, देवीचे अर्गला स्तोत्र म्हणावे. सप्तश्लोकी श्लोक, दुर्गा स्तोत्र, मंगळ स्तोत्र म्हणून गणेश व देवीची आरती म्हणावी. या दिवशी गणेशाला 21 मोदक दाखवावेत. व्रताचे वैशिष्ट्य. कुंडली तर मंगळ अनुकूल होतो. मंगळवारीच गंगा पृथ्वीवर अवतरल्यामुळे या व्रताचे गंगापूजनाचे पुण्य मिळते. मंगळ दोष नाहीसा होतो. देवी व गणपती या मंगळदेवाचे संयुक्त पूजन होते. या व्रताने 8 भूम प्रदोष केल्याचे पुण्य मिळते. आकस्मिक अरिष्टाचे निवारण होते. अत्यंत प्रभावी असे ही व्रत ग्रहदोष नाहीसे करते. उज्जैनचे मंगळनाथ मंदिर. मंगळाची मंदिरे भारतात आणि महाराष्ट्रात खूप आहेत व खूप कमी प्रमाणात आहेत. महाराष्ट्रात खान्देश, जळगाव येथे आंबळनेर हे मंगळाचे एक मंदिर आहे. कैलासवासी स्मिता पाटील या अभिनेत्रीच्या गावी हे मंदिर आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध मंगळाचे मंदिर म्हणजे मंगळनाथ मंदिर होय. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हे भव्य मंदिर मंगळनाथ मंदिर आहे. या मंगळनाथ मंदिराच्या शेजारी संदीपान ऋषीचा आश्रम आहे. या आश्रमात भगवान श्रीकृष्ण यांनी संदीपान ऋषीच्या आश्रमात आपल्या विद्याभ्यास गुरुकुल पद्धतीने केला होता. संदीपानी ऋषी या मंगळनाथ मंदिरात जाऊन मंगळाचे पूजन करीत असत. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील मंगळनाथ मंदिरात जाऊन स्वतः मंगळाची पूजा केली होती. यामुळेच हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. मंगळ हा भूमीचा पुत्र आहे, त्यामुळे त्याला भौम असे म्हणतात. पृथ्वीपुत्र मंगळाचे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वी मातेचे पूजन केल्याचे पुण्य मिळते. मंगळनाथ मंदिराची वैशिष्ट्य. या मंदिरात मंगळाचे स्वतंत्र पूजन करायला मिळते. मंदिरात मंगळ दोषाची प्रभावी शांती केली जाते. मंगळनाथ मंदिर हे शांतिग्रह म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पूजन केल्यावर तीर्थाटन पुण्य मिळते. मंगळनाथाचे पूजन केल्यावर कुंडलीतील 5 स्थानात असणाऱ्या मंगळाचे दोषाचे निवारण होते. मांगलिक दाम्पत्याने विवाहानंतर मंगळनाथ मंदिरात दर्शन घेतल्यास मंगळ दोष नियंत्रणात येतो. मंगळाची काही प्रभावी स्तोत्रे. मंगळाचा नमस्कार मंत्र. धरणी गर्भ संभूतम विद्युत उत्कांती संप्रभम कुमारशक्ती हस्तंच मंगलम प्रणाम्य. हा नमस्कार मंत्र दर मंगळवारी 2दा म्हणावा. धरणी गर्भ संभूतम विद्युत क्रांती समप्रभम कुमारशक्ती हस्तंच मंगलम प्रणाम्यहम. मंगलाचे स्तोत्र. मंगलाचे कवच. मंगळवारी अनुकूलतेसाठी विविध देवताची स्तोत्रे. मंगळासाठी हनुमान स्तोत्र. नमामि धूतरामस्य सुकच्चसुदंत पीनवृत्त बाहुबाहु महाबाहु सर्वशत्रुनिवारम. महागणेशाची अष्टनामावली. मंगळदोषाचे निवारण करण्यासाठी हनुमानाचे हे लहानसे स्तोत्र दररोज वाचनात किंवा जरूर म्हणावे. विघ्नेशाय नमः. विश्ववरदहस्ताय वरदाय विश्वचक्षुषे जगत्प्रभवे हिरण्यस्वरूपाय सर्वानुमते ज्ञानस्वरूपाय जगन्माये उद्भवरीत्यसे महाभावे अमये अमितविक्रमाय वेदवेदाय महाकालाय विद्यानिधये अनमायाय सर्वाय सर्वज्ञानाय सर्वगाय शांताय गजायस्य चित्तेश्वर विश्वजगज्वराय विश्वमूर्तये अमयात्मने विश्वधारणाय सनातनाय सामगाय प्रियाय मंत्रिणे सत्वधारणाय सुराधीशाय सप्तमसाक्षिणे नीलकंठाय अमोघविक्रमाय निर्मलाय पुण्याय कामदाय कांतिदाय कामरूपिणे कामपोषिणे कमलाक्षाय गजाननाय सुकाय शर्माय मूषकधीपवाहनाय शुद्धाय धूर्कतोडाय श्रीपतये अनंताय शूर्पणखाय परमाय वक्रतुंडाय योगीशाय योगिधीनाय उमाय धूम्रकेतवे अनुकूलाय. हे असे 108 नामे दर मंगळवारी किंवा संकष्टीला लाल फूल वाहून दुर्वा वाहून गणेशाची 108 नावे मोठ्याने
म्हणून पूजा करावी, कल्याण होईल. संहार कामे दंताय स्तोत्र, ह्या स्तोत्राचा देखील आपण पाठ करू शकतो. त्यानंतर श्री गणेश गीतासार स्तोत्र, चंडी कवचम स्तोत्र, रात्री सूक्तम. त्यानंतर दर मंगळवारी वा जमल्यास रोज रात्री सूक्त म्हणावे. मंगळजन्य रोगावर उतरा मिळेल. अर्थ नवदुर्गा स्तोत्रम, कनकलक्ष्मी धारा स्तोत्रम. त्यानंतर देवी क्षमा स्तोत्रम, भवानी भगवती स्तोत्रम, दुर्गा स्तवन, अर्थश्री तुळजा भवानी स्तोत्रम. उपरोक्त स्तोत्रे दिवसातून एकदा व दर मंगळवारी म्हणल्यास मंगळ अनुकूल होईल. धन्यवाद.